मधल्या काळात त्याच्यावर फार बोललो नाही, कारण की थेट पाईपलाईनचं पाणी येतं. थेट पाईपलाईनचं पाणी किती लिटर दररोज उचललं जातं याची आकडेवारी महापालिकेकडे आहे. बालिंग्यातून आता किती पाणी उचललं जातं याची आकडेवारी महापालिकेकडे आहे. मुळात थेट पाईपलाईन हा एक वेगळा विषय आहे. थेट पाईपलाईनचं पाणी हे पुईखडीपर्यंत येतं. तिथून वितरण व्यवस्था हा वेगळा टप्पा आहे. त्या वितरण व्यवस्थेमधल्या त्रुटी काढणं हे मला वाटते प्रशासक म्हणून प्रशासकाची जबाबदारी असणार. आता अधिकारी VRS घेतील अशी परिस्थिती आहे महापालिकेमध्ये. म्हणजे कुणाला कुणाचा पायपोस नाही आहे अशी परिस्थिती वास्तव आहे. आता ती 33 KVA लाईट अंडरग्राऊंड करावी म्हणून मी गेले 2-3 वर्ष महापालिकेला सांगतोय. सरकारला आम्ही पत्र लिहिलं की काळंबवाडी धरणावरची अंडरग्राऊंड 33 KVA लाईन ही अंडरग्राऊंड करावी. त्याच्यामध्ये कुठेही त्यांची त्या ठिकाणी दिसत नाही. नोटीस काढणं, कारवाई करणं, त्याच्यापेक्षा तुम्ही उपाय काय करताय याच्यावर तुमचं ऍडमिनिस्ट्रेशन ठरतं. A good administration is who removes the loopholes and does everything. नोटीस काढायला वेळ काय लागतो? फार वेळ लागत नाही. 10 नोटीस दिवसभरात निघू शकतात अधिकाऱ्यांना खालच्या. तर मी तिथं बसून त्याला उपाय करणं, त्याला बजेट आणणं आणि ते काम करणं हे महत्वाचं. आणि मग शहरातल्या वितरण व्यवस्थेवर एखादी बैठक कमिशनरनी घेतली पाहिजे. 11 पाण्याच्या टाक्या ज्या पूर्वी काळात मंजूर झाल्या होत्या त्या पूर्णत्वाला आल्या का? आता खाडे नावाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते 11 खाडे. कोण खाडे? आम्ही आता राजकीय बोलायचं झालं तर सुरेश खाडेंच्या भावांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे शहरातलं. मग त्यांना तुम्ही दंड केला का? महापालिकेने जो दंड त्यांच्यावर लावला होता तो महाराष्ट्र शासनानं माफ केला का? दंड लावलाय आणि लावला असेल तर ते पैसे वसूल झाले का? त्यामुळे ह्याला राजकीय कलर तुम्ही द्यायला जाल. तुम्ही एक कलर दिला तर मी 7 कलर देणार. तुम्ही देऊ नका. काय करायचं ते सांगा. काय कसं त्याला सुधारणा करायचं ते त्या ठिकाणी सांगा. आणि त्या प्रशासकांनी केल्या पाहिजे असं मत आहे. वितरणाची व्यवस्था, पाणी थेट पाईपलाईन मधून पाणी येतंय, वितरणात तुमच्या त्रुटी आहेत त्या सुधारण्याचं काम प्रशासनाने केलं पाहिजे. शहरातल्या 2 आमदारांनी बसून अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर बसून वितरण व्यवस्थेत काय अडचण आहे ती माहिती घेतली पाहिजे आणि ती सुधारली पाहिजे.